सलग दुसऱ्या वर्षी ट्रॉफी जिंकणं हे IPLमध्ये सोपं काम नाही. पण RCBने ते करून दाखवलं. गुजरात टायटन्ससारख्या मजबूत संघाला फायनलमध्ये हरवत रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने पुन्हा एकदा IPLवर आपलं नाव कोरलं. आणि या विजयाच्या केंद्रस्थानी होता एकच खेळाडू, विराट कोहली. गुजरातची फलंदाजी का कोसळली, वॉशिंग्टन सुंदरची झुंज नेमकी किती महत्त्वाची होती आणि विराट कोहलीने पुन्हा एकदा मोठ्या सामन्यात सामना आपल्या बाजूने कसा फिरवला. आज आपण IPL 2026च्या फायनलची संपूर्ण स्टोरी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी ढोंसळे आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. IPL 2026च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने गुजरात टायटन्सचा 5 विकेट्सने पराभव करत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावलं. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात RCBने गोलंदाजी, फलंदाजी आणि रणनीती या तिन्ही विभागांमध्ये गुजरातपेक्षा सरस कामगिरी केली. या विजयामुळे RCB IPLच्या इतिहासात सलग 2 हंगाम ट्रॉफी जिंकणारा चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स नंतरचा तिसरा संघ ठरला. फायनलपूर्वी दोन्ही संघांचा प्रवास पाहिला तर गुजरात टायटन्स आणि RCB हे स्पर्धेतील सर्वात संतुलित संघ मानले जात होते. गुजरातकडे शुभमन गिल, साई सुदर्शन, जॉस बटलर, राशिद खान आणि वॉशिंग्टन सुंदर यांसारखे मॅच विनर्स होते, तर RCBकडे विराट कोहली, रजत पाटीदार, व्यंकटेश अय्यर, जितेश शर्मा, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांसारखे अनुभवी आणि प्रभावी खेळाडू होते. म्हणूनच हा सामना 2 ताकदवान संघांमधील लढत म्हणून पाहिला जात होता. सामन्याची सुरुवात नाणेफेकीने झाली आणि RCBने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या नजरेत हा निर्णय साधा वाटत असला तरी पुढे जाऊन त्यानेच सामन्याचं चित्र बदललं. कारण सुरुवातीपासूनच RCBच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळू दिलं नाही. गुजरातची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार शुभमन गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. संपूर्ण स्पर्धेत त्याने उत्कृष्ट नेतृत्व आणि फलंदाजी केली होती, पण फायनलमध्ये तो जास्त वेळ टिकू शकला नाही. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर रजत पाटीदारने त्याचा झेल घेतला आणि गुजरातला पहिला मोठा धक्का बसला. गिल बाद झाल्यानंतर साई सुदर्शनवर जबाबदारी आली. संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण धावा करणारा सुदर्शनही मोठी खेळी करू शकला नाही. भुवनेश्वर कुमारने त्याला बाद करत गुजरातला दुसरा धक्का दिला. या दोन्ही विकेट्समुळे गुजरातवर दबाव वाढला. यानंतर निशांत सिंधू मैदानात आला. त्याने काही चांगले फटके मारले, पण तोही 20 धावांवर बाद झाला. या टप्प्यावर गुजरातचा डाव अडखळताना दिसत होता. सर्वांच्या नजरा जॉस बटलरवर होत्या. मोठ्या सामन्यात सामना फिरवण्याची क्षमता असलेला बटलर संघाला संकटातून बाहेर काढेल अशी अपेक्षा होती, पण कृणाल पांड्याने त्याचंही आव्हान संपवलं. जितेश शर्माने केलेलं स्टंपिंग त्या डावातील महत्त्वाच्या क्षणांपैकी एक ठरलं. बटलर 19 धावा करून परतला आणि गुजरातची अवस्था 4 बाद 73 अशी झाली. फायनलमध्ये एका संघाचे 4 प्रमुख फलंदाज 73 धावात परतले, तर त्याचा परिणाम संपूर्ण डावावर होतो. हेच गुजरातच्या बाबतीत घडलं. यानंतर अर्शद खान आणि राहुल तेवातिया यांच्याकडून काहीतरी विशेष होईल अशी अपेक्षा होती, पण RCBच्या गोलंदाजांनी त्यांनाही जास्त वेळ क्रीजवर टिकू दिलं नाही. जोश हेझलवूडने अर्शद खानला बाद केलं. रसिक सलामदारने राहुल तेवातियाला माघारी पाठवलं. त्यामुळे गुजरातची अवस्था आणखी बिकट झाली. जेसन होल्डर आणि रशीद खान या दोघांनाही मोठी खेळी करता आली नाही. दोघांनीही 7-7 धावा केल्या. एकीकडे विकेट्स पडत होत्या, पण दुसऱ्या बाजूला वॉशिंग्टन सुंदर खंबीरपणे उभा होता. सुंदरने परिस्थिती समजून घेत फलंदाजी केली. सुरुवातीला त्याने विकेट सांभाळली. त्यानंतर शेवटच्या षटकांमध्ये रनरेट वाढवण्याचाही प्रयत्न केला. त्याने 37 चेंडूंमध्ये नाबाद 50 धावा केल्या. या खेळीत संयम, जबाबदारी आणि परिस्थितीनुसार खेळण्याची कला दिसून आली. सुंदरची ही खेळी नसती तर गुजरातचा स्कोअर कदाचित 130 किंवा 140च्या आसपास थांबला असता. त्याच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 155 धावा केल्या. फायनलमध्ये 155 धावा फार मोठ्या नव्हत्या, पण पूर्णपणे कमीही नव्हत्या. जर सुरुवातीला विकेट्स मिळाल्या असत्या तर गुजरात सामना रंगवू शकत होती. आता सगळी जबाबदारी गुजरातच्या गोलंदाजांवर होती. 156 धावांचं लक्ष घेऊन RCBची सलामी जोडी मैदानात उतरली. विराट कोहली आणि व्यंकटेश अय्यर दोघांनीही सुरुवातीपासून सकारात्मक क्रिकेट खेळलं. विशेषतः व्यंकटेश अय्यरने सुरुवातीलाच गुजरातच्या गोलंदाजांवर दबाव आणला. त्याने अवघ्या 16 चेंडूंमध्ये 32 धावा केल्या. ही खेळी कदाचित स्कोअर कार्डवर मोठी दिसणार नाही, पण फायनलमध्ये अशा 30-35 धावांच्या जलद खेळी सामन्याचा चेहरा मोहरा बदलतात. व्यंकटेशने तेच केलं. त्याने पॉवर प्लेमध्ये RCBला गती दिली.
यानंतर तो बाद झाला. देवदत्त पडिक्कलही जास्त वेळ टिकू शकला नाही. तो फक्त 1 धाव करून परतला. रजत पाटीदारने काही चांगले फटके मारले, पण तोही 15 धावांवर बाद झाला. राशिद खानने त्याला बाद करत गुजरातला आशा दाखवली. त्याच ओव्हरमध्ये कृणाल पांड्याही बाद झाला. एका टप्प्यावर आरसीबीच्या सलग विकेट्स पडल्यामुळे गुजरातच्या चाहत्यांना सामन्यात पुनरागमनाची आशा निर्माण झाली होती. पण दुसऱ्या बाजूला विराट कोहली अजूनही क्रीजवर होता. पण जोपर्यंत विराट कोहली क्रीजवर असतो तोपर्यंत सामना संपला असं मानलं जात नाही. कोहलीने घाई केली नाही. त्याने मोठे शॉट्स खेळण्याचा हट्ट धरला नाही. त्याऐवजी त्याने परिस्थितीनुसार खेळ केला. जिथे 1 धाव घ्यायची तिथे 1 धाव घेतली. जिथे 2 धावा मिळत होत्या तिथे 2 धावा घेतल्या. आणि खराब चेंडू मिळाला की चौकार मारला. हीच त्याच्या खेळीची खासियत होती. सामना जसजसा पुढे सरकत होता तसतसं गुजरातच्या हातातून नियंत्रण निसटत होतं. टीम डेव्हिडनेही महत्त्वाची साथ दिली. त्याने 24 धावा केल्या. या भागीदारीने गुजरातच्या पुनरागमनाच्या शक्यता जवळपास संपवल्या. डेव्हिड बाद झाल्यानंतर जितेश शर्मा मैदानात आला. तोपर्यंत आरसीबी विजयाच्या खूप जवळ पोहोचली होती. अखेरीस विराट कोहली आणि जितेश शर्माने सामना संपवला. कोहली 42 चेंडूंमध्ये 75 धावा करून नाबाद राहिला. ही फक्त अर्धशतकी खेळी नव्हती. ही फायनलमध्ये खेळलेली एक परिपूर्ण इनिंग होती. कारण त्याने सुरुवातीपासून शेवटपर्यंत डावावर नियंत्रण ठेवलं. लक्ष्याचा पाठलाग करताना कोणत्या टप्प्यावर किती जोखीम घ्यायची, कोणत्या गोलंदाजांवर आक्रमण करायचं आणि कोणत्या गोलंदाजाला आदर द्यायचा याचं उत्तम उदाहरण कोहलीच्या या खेळीत दिसलं. आरसीबीने 18 षटकात 161 धावा करत सामना जिंकला. या विजयात विराट कोहली चर्चेत राहिला. पण त्याचबरोबर आरसीबीच्या गोलंदाजांचं योगदानही तितकंच महत्त्वाचं होतं. रसिक सलामदारने 3 विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूडने सुरुवातीलाच गुजरातला धक्के दिले. भुवनेश्वर कुमारने अनुभवाचा वापर करत महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. कृणाल पांड्याने मधल्या षटकांमध्ये रनरेट रोखून धरला आणि जितेश शर्माने यष्टीमागे उत्कृष्ट कामगिरी केली. म्हणूनच हा विजय एका खेळाडूचा नव्हता. हा संपूर्ण संघाच्या कलेक्टिव्ह एफर्टचा परिणाम होता. गुजरात टायटन्ससाठी मात्र हा पराभव नक्कीच निराशाजनक होता. कारण फायनलमध्ये त्यांचे प्रमुख फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत. गिल, सुदर्शन आणि बटलर या तिघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तिघेही अपयशी ठरले. त्यामुळे संपूर्ण दबाव मधल्या फळीवर आला आणि त्याचा परिणाम अंतिम स्कोअरवर झाला. तरीही गुजरातने संपूर्ण हंगामात उत्कृष्ट क्रिकेट खेळलं. फायनलपर्यंत पोहोचणं ही देखील मोठी गोष्ट आहे. पण त्या दिवशी आरसीबी अधिक चांगलं क्रिकेट खेळली आणि म्हणूनच ट्रॉफी बँगलोरकडे गेली. सलग दुसऱ्या वर्षी IPL जिंकत आरसीबीने पुन्हा एकदा सिद्ध केलं की सध्या ते या स्पर्धेतील सर्वात मजबूत संघांपैकी एक आहेत. आणि विराट कोहलीने हे पुन्हा एकदा दाखवून दिलं की मोठ्या सामन्यात त्याच्यावर विश्वास का ठेवला जातो. फायनलच्या दबावात अनेक खेळाडू चुकतात, पण काही खेळाडू असे असतात जे अशा सामन्यांमध्ये आणखी मोठे होतात. आणि विराट कोहली हे त्याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. दरम्यान तुम्हाला आरसीबीचा हा विजय कसा वाटला? फायनलमधला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट कोणता होता? आणि विराट कोहलीची ही खेळी त्याच्या सर्वोत्तम IPL नॉकपैकी एक होती का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबतच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.